नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. अभिजात मराठीचा जागर या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे सर यांना आमंत्रित केलेलं आहे. अरुण सर नमस्कार. नमस्कार. तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आमच्या या महाविद्यालयामध्ये आणि आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. म्हणजे आपल्या महाविद्यालयात बरेचदा तुम्ही येऊन गेलेले आहात. कार्यक्रम आपले कवितांचे कार्यक्रम इथे सादर झालेले आहेत आणि अरुण म्हात्रे सरांना कोण ओळखत नाही. आपण सुप्रसिद्ध कवी, लेखक, गीतकार, निवेदक म्हणून सुपरिचित आहात. तर आज थोडासा आपण नेहमी कविता ऐकतो त्यांच्या, आज कवितांचा आस्वाद तर आपण घेणारच आहोत, पण तसंच आपण थोडं त्यांच्या बालपणाविषयी, कविता कसे ते लिहायला लागले आणि निवेदन क्षेत्रात त्यांनी कशी मुसाफिरी केली हे सगळं आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. अरुण सर, तर सुरुवात करूया अर्थातच तुमच्या शाळेपासून. शाळेचे फुलपाखरू दिवस कसे होते किंवा शाळा आपल्याला घडवते, एक व्यक्तिमत्व विकास होतो तो शाळेमुळे. मला ते खूप सांगायला खूप आनंद होतो की प्रत्येकाच्या आयुष्यात एखादीच लहान शाळा असते म्हणजे बालपणीची. पण मी जसं आमच्या जागा बदलत गेल्या तशा सुरुवातीला मुंबईत, मग गावी अलिबागला, मग परत मुंबईत आल्यावर विक्रोळीला आणि नंतर शेवटी ठाण्याला, अशा 4 शाळा माझ्या झाल्या. आणि ऑफकोर्स मी मुंबईला जेव्हा होतो तेव्हा पहिली आणि दुसरी मध्ये होत होतो म्युन्सिपल शाळेमध्ये. नंतर मात्र मी गावी गेलो. म्युन्सिपल शाळेच्या तशा काय फार आठवणी नाहीत. एकच गोड आठवण की मला शाळा एवढी आवडायची शाळेत जायला की मला एकदा आठवतं की मी खूप तयारी करून छान ड्रेस वगैरे करून असं गेलो आणि शाळेजवळ गेल्यावर कळलं तो रविवार होता. शाळेतून परत आलो होतो. तर इतकं ते मला असं शाळेचं आकर्षणच होतं. अनेक मुलं शाळेत जाताना रडतात भेटतात, मला अजिबात रडू कधी आलं नाही. मी आनंदाने जायचो शाळेत, खूप आवडीनं जायचो. खूप चांगला भाग आयुष्यातला बालपणीचा ज्याचा उल्लेख सतत माझ्या कवितेत येतो, माझ्या बोलण्यात येतो, तो म्हणजे अलिबागची निसर्ग हशिवरे नावाचं गाव होतं. अलिबाग तालुक्यातलं एक महत्वाचं गाव आहे ते. तर तिकडची सगळं वातावरण जे आहे ना, म्हणजे शाळा तर मस्तच होती माझी, पण पाठीमागे डोंगर, समोर खाडीचा सगळा भाग, त्यातून मधून जाणारा तो धुळीचा रस्ता, हिरवीगार सगळी झाडी. आम्ही डोंगरावर जरा आमचं थोडंसं वरती घर होतं, त्याच्यामुळे वरती गेल्यावर सगळी शेती दिसतात ना छान, ते सगळं असं दृश्य दिसायचं, खाडी दिसायची. आणि असं मी माझ्या पहिल्या संग्रहामध्ये लिहिलंय की माझ्या वडिलांसारखा माझ्या पाठीशी उभा असलेला डोंगर, असं ते म्हणजे सतत त्याची साथ असल्यासारखी मला वाटायची. त्याच्यामुळे डोंगर काय, हिरवळ काय, गावची ती घरं, कौलारू घरं काय, ते रस्ते काय. आमच्या शाळेच्या, माझ्या एका शाळेत होतं तेव्हा शाळेच्या समोरच तळं होतं खूप मोठं, आणि तिकडे तळ्याच्या बाजूला एक विहीर होती. तर तिकडे सगळ्या त्या बायका पाणी भरायला, कपडे धुवायला यायच्या. आणि तळ्याच्या पुढे असं लांब स्मशान होतं. तर सगळं म्हणजे आता मला इतक्या वर्षांनी सगळं जाणवतंय की जगणं आणि मरण या दोन्ही म्हणजे आयुष्यातल्या 2 महत्वाचे टप्पे तिथे असे रसरसलेले होते. बायका जसं खूप छान तिकडे, म्हणजे एखादी नवी नवरी असते ती असा हिरवा चुडा वगैरे असतो आणि ती तिकडे नदी विहिरीवर येते, तेव्हा तिचं कसं सगळं आयुष्य असं एकदम पहिला दिवस उजळलेलं असतं. त्याच वेळी कुठून तरी लांबून अशी प्रेतयात्रा चालली, तर ते सुद्धा त्याच ठिकाणी होतं. तर तो एक गावचा खूप चांगला अनुभव. म्हणून गावचे शिक्षक खूप म्हणजे चांगले होते. द म्हात्रे म्हणून माझे एक शिक्षक होते, कृमा म्हात्रे म्हणून एक शिक्षक होते, मोघे मॅडम होत्या त्या होत्या. नंतर आबा ठाकूर नावाचे आमचे मुख्याध्यापक होते. आणि मग खूप अशा पार्वती मॅडम होत्या, आमचे नारायण गुरुजी होते. शाळेतले ते दिवस म्हणजे खरं तर माझे घडण्याचे दिवस. मी खूप मस्ती करायचो, खूप खेळायचो वगैरे, पण अभ्यासात मी असा टक्क होतो त्यावेळी. म्हणजे कदाचित असं असेल की मी अभ्यासात नीट असल्यामुळे काय लक्ष द्यायचो ना अभ्यासाकडे, खेळत राहायचो. पण त्यातूनच मग मी स्कॉलरशिपला जिल्ह्यात पहिला आलो परीक्षेला 7वीच्या. मग त्यावेळी ते अलिबागला जाणं आलं गावातून. शाळेत मी जरा वक्तृत्व वगैरे बरं असल्यामुळे भाषण करायचो. तर गावात समजा नाटिका काही असली बसवायची, आता ते बालनाटिकावाले येऊन, तर त्याच्यात प्रमुख भूमिका मला असायची किंवा गाणं मला असायचं. आणि एकच ती गंमत सांगतो, मला ते फार सांगायला आवडते.
गाणी ऐकायचो सगळी बरं. आणि हिंदी गाणी ऐकायचो. हा, अच्छा. तर हिंदी गाण्यांचा एवढा प्रभाव तर एकदा इन्स्पेक्शनला सर आले. ते येतात ना इन्स्पेक्शन करायला, हो, शाळेचे बरोबर, येतात हो. वगैरे. तर झालं इन्स्पेक्शन वगैरे झालं आणि सरांनी नेहमीसारखं मला सांगितलं की अरुण एखादं आता गाणं म्हण. ते जातात आता, बरं. जाण्यापूर्वी गाणं म्हण. तर आता त्या सरांपुढे कुठलं गाणं म्हणावं याचं पण काय मला तारतम्य नाही. हा, तर मी कुठलं गाणं म्हटलं माहितीये, मैं चांद नहीं किसी शाम का, चिराग नहीं किसी बाम का, किसी बाम का, मुझे दर्द दिल का पता न था, मुझे आप किस लिए मिल गए. खरं तर त्या लोकांना असं काहीतरी ऐकवायचं, इन्स्पेक्टर लोकांना, हे सगळं विचित्र होतं. पण इतका बावळट पण होतो मी, खूप बावळट होतो. पण गाण्याची आवड किंवा सगळ्या कवितांची आवड ही तेव्हापासून होती. तेव्हाच मी सांगतो फक्त एकच गोष्ट खूप महत्वाची. ते आबा ठाकूर नावाचे गुरुजी होते, ते सकाळी आल्याला आम्हाला मराठातला अग्रलेख वाचून दाखवायचे. अच्छा, वा. तर त्याच्यामुळे आम्ही इतके अपडेट होतो, म्हणजे गावी असून सुद्धा अपडेट होतो, काय चाललंय मुंबईत, काय चाललंय महाराष्ट्रात. आणि चक्क आचार्य अत्रेंचं अग्रलेख ऐकायला मिळायचे, वाचायला मिळायचे. तर ते आमच्या, मला वाटतं माझ्या सगळ्या ते रक्तात गेलेलं आहे की सगळी ती विचारसरणी, ते सगळं. आणि मग नंतर आता जेव्हा परवा मी आचार्य अत्रेंच्या मुलीच्या कार्यक्रमाला जातो, शिरीषबाईंच्या, तेव्हा मला सगळं ते आठवतं की आपलं म्हणजे शिरीषबाईंची पण जे नातं आहे, कवितेची नातं, ते अत्र्यांच्यामुळे बालपणीपासूनचे आहे. तर त्यामुळे ते जे दिवस आहेत ते, आणि मी एका कवितेमध्ये असं वर्णन केलेलं आहे, म्हणजे गावचं वर्णन आहे की मुंबईला मी निघालोय गावातून आणि काय घडतं त्याची ती कविता. ते गावाचंच वर्णन आहे. ते वर्णन असं आहे की आभाळ निळे फडफडते माथ्यावरती अन खाली तुझे हे आभा समजच कवती, ही हिरवी शाई वनराईची पळते, ही वाट तांबडी गतजन्मावर वळते, हे शेत सांगते खूण पिकांवर येणाऱ्या पक्ष्यांची, अन तळे पाहते वाटा आतल्या कमळाच्या पक्षाची, हा शुभ्र बापुडा पिंजण कापूस चंद्रकडानी सजला, हा माळ होऊन उत्कट पाणी झेलायला बसला, शेतात लावले दिवे उभ्या कणसांचे, वाऱ्यावर हलती मोती चंद्रमण्यांचे, रस्त्यात राहुनी उभी अडवते सकाळ वळणावरी, पक्ष्यांनी तिरला हळू उचलले उन्हाळ किरणांवरी, ही अजून आहे वेळ वेळ निरागस माणूस नाही कोठे. म्हणजे सगळ्या कवितेत आपल्याला जे काही सांगायचं असतं ना, ते हे असतं की गावाकडे जी निरागस वेळ आहे ती कुठेच मिळत नाही. ही अजून आहे वेळ निरागस माणूस नाही कोठे, हा तरंग कसला माणुसकीचा तळ्यात माझ्या दाटे, मी पळत चाललो धूम सोडून गवत गोजेरे गाव, अनवहित माझ्या तसेच शिल्लक शाळेमधले डाव, अनवहित माझ्या तसेच शाळेमधले. तर शाळेत खेळलो, शाळेत बागडलो, शाळेच्या दिवसामध्ये पोहलो, खूप भिजलो. आमचं घर असं डोंगरावर असल्यामुळे ना सगळ्या गोष्टींचा त्रास जो असायचा ना, म्हणजे खूप पाऊस पडला तर तो आम्हाला सोसाट्याचा वारा सगळा अनुभवावा लागायचा. खूप पाऊस पडला तर सगळं तडतड कौलांवर चालू असायचं रात्रभर. किंवा ऊन असायचं, ते इतकं ऊन असायचं काही काही दिवसामध्ये की मला आठवते आम्ही अगदी करपून जायचो त्या उन्हामध्ये भटकताना, खेळताना वगैरे. आणि हिवाळा सुद्धा इतका हिवाळा की अगदी हुडहुडी भरेल असं सगळे, हे सगळे ऋतू खूप असे अंगावर घेतो ना आपण. तर मला नेहमी, मी चंदनावरींच्या एका कथेमध्ये वाचलं होतं की सगळं असं तुम्ही ना पिऊन घ्यावा पार, तसा पाऊस, तसा हिवाळा, तसा पावसाळा. तर ते सगळं झालंय कदाचित माझ्या बाबतीत. त्याच्यामुळे सेन्सिटिव्हिटी जी असते ना कवीला लागणारी, सगळं, तर ते सगळं कवितेतून मग बाहेर येतं. एरवी शाळेच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवण्याचं काही कारण नसतं. पण असं एक म्हणतात, म्हणजे कुठला तरी लेखक म्हणाला की तुम्ही आयुष्यभर जे लिहित असता ते सगळं बालपणी अनुभवलेलं तेच लिहित असता आपण. मला सतत असं वाटतं की आपल्याला बालपणीच्या आयुष्यात आलेले शिक्षक, त्यावेळच्या भेटणाऱ्या मावश्या, मामा, त्यावेळी शेतात केलेली आपण कामं. मी मासे पकडायला पण जायचो, मासे आणायला पण जायचो. सकाळी मी दुधासाठी सकाळी माझी गाडी एकदम अशी गावात जायची, दूध आणायला जायचं सकाळी. तर त्यावेळी तो सगळा रस्ता, ते खडे पायाला लागणारे आणि ती सगळं वाट आहे, ती सगळं इतकी माझ्या मनात रुतलेली आहे की आता मी असं हे कुठले रस्ते आपण घडवित जातो असं काही लिहितो तेव्हा तेच रस्ते माझ्या मनात येतात, माझ्या रस्ते. तसं खूप समृद्ध, म्हणजे छान आयुष्य गेलं बालपणीचे. नंतर मात्र मी मुंबईत आलो
तर विक्रोळीची शाळा आणि ठाण्याची शाळाच्या 2 शाळा होत्या. त्या ठाण्याची शाळा आहे ती न्यू इंग्लिश स्कूल म्हणून आहे. तिथे एक निर्मला जोशी नावाच्या बाई होत्या, त्या मराठी शिकवायच्या, उत्तम मराठी शिकवायच्या. म्हणजे मला कधी कधी आता हल्ली वाटतं की असं वाचताना मी अत्यंत छान वाचत असतो. तर त्याचं कारण त्या निर्मला जोशीबाईंनी मला शिकवलंय वाचायला, किंवा आपण जे प्रूफ रिडिंग करतो पटकन चुका आपल्या डोळ्यासमोर लगेच येतात. बरोबर. तर ते सगळं ना त्यांच्याकडून शिकलं असं वाटतं. ते अत्यंत असं दाणेदार त्यांचा अक्षर असायचं, फळ्यावर लिहायच्या. आणि त्यानं माझ्या नेहमी चौकशी करायच्या, हे अरुण तुझं काय चाललंय सध्या वगैरे असं. आणि त्यांना खूप वाटायचं की, त्यांना असं वाटायचं की मी एका शिक्षकाचा मुलगा आहे म्हणून मी मराठी लिहितो एवढं चांगलं वगैरे असं त्यांना वाटायचं. पण मग त्यांचा तो प्रभाव घेऊन मग कॉलेजमध्ये गेलो. तिकडे राम पटवर्धन सर भेटले आणि मग डॉक्टर मसू पाटील भेटले, मग सगळेच मंडळी भेटली. म्हणजे मला कवींमध्ये सगळ्यात भाग्यवान कवी समजतो की माझ्या वाट्याला पाडगावकर आले, शंकर वैद्य आले, तसे सुरेश भट आले, नारायण सुर्वे आले, शांताबाई आल्या, केशव मेश्राम सर आले. आणि मग नंतर आता अशोक नायगावकर, किशोर कदम, अशोक बागवे, महेश केळुसकर, ही जी पुढची पिढी आहे, नलेश पाटील, हे सुद्धा आले. आणि पुढच्या पिढीतले सुद्धा जे कवी आहेत ते सुद्धा माझ्या चांगल्या ह्याच्यात आले. कविता तुम्ही कधी लिहायला लागलात, म्हणजे शाळेत की कसं? नाही, शाळेत खरं तर नाही लिहिली. एकच शाळेतली मला आठवण येते, मिक्रोळीच्या शाळेमध्ये एक इंग्रजी कविता होती, आता मला ती शोधावी लागेल. तर त्या कवितेचं भाषांतर मला करायला सांगितलं. तर बाईंचं म्हणणं असं होतं की नुसतं भाषांतर लिहून आणा त्याचं. मी एवढा बावळट की मी त्या कवितेचंच भाषांतर केलं. ते त्यांची काही गरज नव्हती. म्हणजे थोडा आगावपणाच झाला ना, तुला कोणी सांगितलं हे करायला, नुसतं भाषांतर लिहून आण ना. पण मी केलं ते. आणि जेव्हा मला बाईनी बोलवलं तेव्हा मला कळलं की काहीतरी गडबड केली आहे मी. पण बाई म्हणाला की छान आहे, तू एवढं कसं काय लिहिलंस, एवढा मीटर कसं काय सांभाळलास, जो मीटर तिकडे आहे तोच मीटर इथे. आणि चंद्र एकला चालला वगैरे अशी काहीतरी एक ओळ होते. मोन वॉक्स अलोन असं काहीतरी होतं, चंद्र एकला चालला असं काहीतरी. तर ते त्यांना जरा असं वेगळं वाटलं. आणि त्यावेळी थोडंसं म्हणजे फार काय अशी सुरुवात नव्हती झाली, पण आपल्याला हे थोडं वेगळं काहीतरी येतंय हे कळायला लागलं. नंतर मग मी नंतर नाहीच लिहिलं. म्हणजे मला आठवतंय 11वीला किंवा 10वीला नंतर नाही लिहिलं. एकदम लिहिलं ते कॉलेजमध्ये. ते कॉलेजमध्ये सगळे प्रेमाचे दिवस असतात. आणि काय बरं, 4-5 बेंच ओलांडून माझ्या बेंच पर्यंत उडत येणारी तुझ्या डोळ्यांचे पक्षी चोची मारत राहतात माझ्या तळहातावरच्या तळ्यावर. पिरियड संपतो तोपर्यंत मी बुडून गेलेलो असतो तळ्यात. माझे आपले ठीक आहे, मला बुडायचेच आहे, पण नंतर पिरियडभर उडत राहणार आहे तुझ्या डोळ्यांचं पक्ष्यांचं करायचं काय. अशा पद्धतीच्या सगळ्या त्या कविता होत्या. पण सुरू झालं ते कविता प्रकरण तेव्हा सुरू झालं. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि कवितांच्या गावात पुन्हा फेरफटका आपल्याला मारायचा आहे. तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि अभिजात मराठीचा जागर या कार्यक्रमात आपण अरुण म्हात्रे सर यांच्याशी संवाद साधतोय. अरुण सर, आता थोडं पुढे जाते मी. म्हणजे आपण लहानपणापासून आपल्यावर जे संस्कार होतात तेव्हा आपण बाबा बोरकर वाचतो, गदिमा वाचतो, सगळं पुलं वाचतो. असे साहित्याचे संस्कार आपल्याला नकळत पुस्तकातून म्हणा, दिवाळी अंकातून म्हणा, किंवा आजूबाजूच्या सराउंडिंग वातावरणामुळे आपल्यावर होत जातात. तर तुमच्या ह्या सगळ्या कवींच्या मांदियाळीत तुमच्यावर प्रभाव पडणारे कवी कोण होते किंवा आहेत? खरं तर खूप मोठी नामावली आहे ती. पण तुम्हाला सांगतो मी, शाळेत आपण पाठ्यपुस्तकात जेव्हा कविता वाचताना तर त्यात सगळ्या कवींच्या असतात ना कविता. आणि ते एक बरं असं होतं की तुम्हाला सगळ्या जॉनरच्या कविता वाचायला मिळतात त्यावेळेस. त्याच्यामुळे बोरकर असतात. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ,
तर ते जसं असतं तसं मग पाडगावकरांची एखादी कविता असते, करंदीकरांची एखादी फक्त कविता लढ असते. म्हणा. हा फक्त लढ म्हणा. पण त्याहीपेक्षा मला असं आठवतं की त्यावेळी ना त्या वामन पंडित आणि मोरोपंत यांच्या केका असायच्या. नंतर तुकोबाचा एखादा अभंग असायचा, चुकोबाचा अभंग असायचा, जनाबाईचा अभंग असायचा. आणि मग त्या सगळ्या कवितांचं काय असायचं, मला आठवतं रेंदाळकरांची एक, एकनाथ रेंदाळकर म्हणून कवी, त्यांची एक कविता होती, केशवसुतांच्या कविता असायच्या. तर असं सगळं मिक्स सगळं वाटतं, म्हणजे असं मिश्र सगळं. म्हणजे एकतुतारी द्याम जाण नपुंकीन जी मी स्वप्राणाने बेदून टाकेन सगळी गगने दीर्घजीच्या त्या किंकाळीने, हे पण असायचं. आणि कविते करीन तुला मी ठार, अशी एक कविता होती, ती पण असायची. आणि मग थांब थांब परतू नको रे गना कृपाळा, अजून जाळतोच जगा तीव्र हा उन्हाळा, अशी एक कविता असायची. किंवा मग आमच्या वामन पंडितांचं केला जरी पोत बळेची खाली, ज्वाळा तरी ते वरती उफाळी, असं एक असायचं. किंवा ते सुसंगती सदा घडो सुजनवा ठिकाणी पडो, कलंकमतीचा जडो विषय सर्वथा नावड. म्हणजे हे सगळं असा ज्याला मिक्स म्हणतो, मिश्रित असं सगळा संमिश्र असा सगळा भाग असतो. तर त्याच्यामध्ये मग तुम्हाला थोडंसं नाही म्हटलं तरी काही गोष्टी आवडणाऱ्या आपोआप येतात तुमच्यामध्ये. त्यात मला नेहमी असं वाटतं की बोरकर आहेत ते असे फॅसिनेटिंग होते, म्हणजे खरंच. आणि मग खरं तर ह्या शाळेत कविता नव्हत्या, शाळेत ती आपल्या माझ्या गोव्याच्या छोट्या छोट्या. पण नंतर जेव्हा लक्षात आलं तेव्हा मग ते सरीवर सरी आल्या ग सचैला गोपी नाल्या ग, तर ते गोपी झाल्या भिजून चिंब, थरथर कापित निंब कदंब, तना मनातून टाळ मृदंग, पाने पिटती टाळ्या ग सरीवर सरी आल्या ग. तर ते जे होतं तर त्याचा एक भाग गारुड असायचं. दुसरं गारुड होतं मग नारायण सुर्वे यांचं. तर नारायण सुर्वे यांचं ते रोजीचा रोजचा स्वभाव आहे, कधी फाटका बाहेर आहे, सरस्वतानं थोडासा गुन्हा करणार आहे, कामगार आहे, मित्राची तलवार आहे, अशी कविता होतीच. पण मला त्यांचं सगळ्यात खूप आवडणारं किंवा मनात एक होणारं म्हणजे डोंगरी शेत माझं बेनो किती, गाऊन म्हणायचे ते. तर त्याचा एक खूप मोठा इम्पॅक्ट होता. किंवा नंतर नाही तुम्ही सुखात समजी राहा काय ते पत्रात लिहा, अशी कविता होती, तर ती तुम्हाला आठवते. मग तू म्हणते त्याप्रमाणे महानोर. तर महानोर ते त्यांची जी तिकडची पलटकडची शैली होती, तर ते मी नेहमी त्यांच्या शैलीत म्हणायचं ना, तर एक म्हणतो असं की जरा आसमान चुकले, शुभ्र तारकांचे झेले, क्षितिजाचे रंगरेखा संत पाण्यात न्हालेले, रान मुकाट झालेले, पक्षी पंखात हसले, हळू चाहुल घेताना पाणी दांडात हसले, अशी लखाकली बोर अंगभर चंद्र कोर, उसमळ्याच्या गर्दीत थोडे सांडले केशर, उसमळ्याच्या गर्दीत थोडे सांडले केशर. तर हे जे मानवरांचं एक होतं. आणि मग खूपच प्रभाव टाकणारे कवी म्हणजे सुरेश भट. तर ते मग देखावे बघण्याचे वय निघून गेले, किंवा इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, हे सगळं त्यांचं. आणि ते गाऊन ज्या पद्धतीने यायचं त्याचा एक खूप चांगला प्रभाव, म्हणजे माझ्यावर जे प्रभाव आहेत तसं पाडगावकरांचा प्रभाव आहे किंवा शंकर वैद्यांचा प्रभाव आहे. मुंबईत राहिल्याचा एक फायदा असा आहे की शंकर वैद्य सर, पाडगावकर, नारायण सुर्वे आणि केशव मेश्राम, मग पुढेची खूप मोठी मांदियाळी चंद्रकांत खोत पण मी भेटलेलो आहे त्यांना, आणि खूप आमची जवळीक होती. तर हे सगळे कवी आहेत ना, हे असे जवळून बघता येतात, भेटता येतात, तुम्हाला त्यांच्याबरोबर काहीतरी करता येतं, आणि त्याचा एक वेगळा प्रभाव आहे. म्हणजे तुम्ही ना असं शिष्य त्यांचे नसता. म्हणजे आता शंकर वैद्य सरांनी मला कधीच शिकवलं नाही, केशव मेश्राम सरांनी मला शिकवलं नाही, शांताबाईंनी मला शिकवलं नाही, पण असं एक अदृश्य शिष्य पण येतं, त्याला कळतं हा कवितेतला माणूस आहे किंवा कवितेतला पोरगा आहे, तर ह्याला एक चार गोष्टी सांगाव्या आपण. मग ते असं सांगायचे ना, अरुण हे कर, अरुण ते कर. तर मला
म्हणजे आता गाणी खूप लिहिली नंतरच्या काळामध्ये. हो, तुमच्या तर मला- कवितांची गाणी हा, झाली. कवितांची पण गाणी झाली आणि स्वतंत्र गाणी पण लिहिली मी गाणी म्हणून. अच्छा. तर मला नेहमी वाटतं की शंकर वैद्य सर नेहमी सांगायचे की गाणं कसं पाहिजे, की पहिल्या कडव्यामध्ये त्याचं प्रास्ताविक, दुसऱ्या कडव्यामध्ये त्याचा हे विस्तार, हो, विस्तार. आणि शेवटच्या कडव्यामध्ये त्याचा कळस गाठला पाहिजे तो. म्हणजे असं वरच्या श्रेणीमध्ये ते गाणं गेलं पुढे पाहिजे. जायचं. तर हे इतकं माझ्या मनात आहे ना, म्हणजे की ते कोणी शिकवलं नाही त्यांनी मला असं काही, हा. ते काय शिकवायला नव्हते मला, पण ते त्यांचं इतकं माझ्या मनात आहे की मला नेहमी कुठल्याही पण कवितेचं किंवा कुठल्याही गाण्याचं शेवट करताना हा. त्यात काहीतरी वेगळं असलं पाहिजे असं मला सतत वाटतं. तर ती सगळी हो. देणगी आहे त्या लोकांची. पण मी मर्ढेकर खूप वाचलाय. मर्ढेकरांचा प्रभाव आहे, दीपूचित्रे सरांचा अच्छा. प्रभाव आहे माझ्यावर. खूप आवडायचे मला दीपूचित्रे. आणि मग नंतरच्या काळात गरंदीकर वाचले, नारायण सर वाचले, आणि मग महानोर वाचले. मग वसंत सावंत पण मला खूप त्यांची शैली आवडायची. जवळजवळ मराठीतले सगळे कवी मी वाचले तसे या निमित्ताने. सत्यकथा घरी यायची, त्याच्यात धाबणसकर असायचे, शंकर वैद्य असायचे, आमचे अशोक बागवे असायचे, राजस कल्याणकर असायची, परेन जांभळे असायचा. आणि तर ह्या सगळ्या लोकांचा एक प्रभाव आहे. म्हणजे असं वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणतो ना की याची शैली वेगळी, त्याची शैली वेगळी, पण त्याचा प्रभाव एक असतो तुमच्यावर आणि तो तुमच्या कवितेतनं येतो साकार नंतर. होतो. गाण्याचा उल्लेख झालाय, कविता कम गाणं असं काही किंवा तुमच्या आवडीचं. ओके ओके. तर एक आता मी आठवणींची कविता लिहिली होती. तर एक माझ्या ओळखीचे ग्रस्त त्यांचे मिस्टर जेव्हा गेले, अच्छा. तेव्हा मी त्या बाईंना बघितलं असं उदास, आणि त्यांचं सांत्वन कसं करावं असा मला प्रश्न पडला. तर पण मी मग एक कविता लिहिली आणि त्यांना पाठवली. ती कविता अशी आहे की नुसतेच दिवे जळतात, नुसतेच हात हलतात, नुसत्याच मुक्या भिंतीना सावल्या तुझ्या छळतात, नुसतेच तुझ्या हाकेने मी पुरात झोकून देतो, नुसतेच तुझ्या हाकेने मी पुरात झोकून देतो, नुसतेच तुझ्या वेणीला मी मलाच खोचून घेतो, नुसतेच तुझ्या वेणीला मी मलाच खोचून घेतो, नुसतेच पडून राहताना हा कुठला वारा येतो, नुसतेच पडून राहताना हा कुठला वारा येतो, अन तुझ्या कृष्ण हाताने तो मला कालवून घेतो, अन तुझ्या कृष्ण हाताने तो मला कालवून घेतो. आणि ह्या गाण्याचा शेवटचा जो भाग, म्हणजे ज्याच्यासाठी ही कविता लिहिली, कळस त्याचा परत हा आहे की या घरभर गठ्ठ्यामधली ही तुझी निराळी पाने, या घरभर गठ्ठ्यामधली ही तुझी निराळी पाने, मी मला ठेवले त्यात दुमडून तुझ्या प्रेमाने, मी मला ठेवले त्यात दुमडून तुझ्या प्रेमाने, नुसत्याच दिव्याना आता माझेच हाल कळतात, नुसत्याच दिव्याना आता माझेच हाल कळतात, का तरी सावल्या वेड्या या श्यामला छळतात, का तरी सावल्या वेड्या या श्यामला छळतात, नुसतेच दिवे जळतात, नुसतेच हात हलतात. खरं तर अशा अनेक कविता मी लिहिल्या. कविता लिहिल्या म्हणण्यापेक्षा त्या लिहिल्या आणि गायल्या. तर असं संपूर्ण गाण्याचा कार्यक्रम करावा इतकी गाणी माझी झाली. आणि तुम्ही करता देखील. हा, करतो. म्हणजे मुद्दा खूप लोकांना आपल्याकडे जशी आपण म्हणतो ना गाऊन कविता गमण्याची एक परंपरा आहे, ज्याच्यामध्ये जसे बोरकर आहेत, सुरेश भट आहेत, महानोर आहेत, सुर्वे आहेत, विठ्ठल वाघ आहेत, आणि नंतरचे आमचे सगळे मित्र, प्रशांत मोरे आहे, म्हणजे खूप असे आमचे अरुण पवार म्हणून आता एक इकडचा परभणीचा मित्र आहे, तो खूप छान गाऊन कविता म्हणतो. तर अशी एक परंपरा असल्यामुळे असेल कदाचित की मला आवडतं गायला, म्हणतो गाऊन कविता. आणि
ते लोकांना आवडतात. लोकांना ते आवडतं. नक्कीच. आणि शंकर वैद्य, नारायण सुर्वे यांची परंपराच तुम्ही पुढे चालवतायत. ते जसे गावोगावी जाऊन आपल्या कवितांचे कार्यक्रम सादर करायचे तसेच तुमचाही आता प्रयत्न असतो. सर, एक असं विचारायला आवडेल की कोणी ललित गद्यामध्ये हुशार असतात किंवा तसं त्यांना सुचतं, तुम्हाला कवितेतून सुचतं आणि काही गोष्टींमधून म्हणजे कथांमधनं व्यक्त होतात, तर तुम्हाला कविताच हे व्यक्त होण्याचं माध्यम? नाही, मी कविता लिहिल्या, पण सुरुवातीला कविता आणि कथा हा एकत्र मी लिहायचो. अच्छा. मी माझा सगळा म्हणजे सुरुवातीचा कवितेचा जो काळ आहे तो कथांचा पण काळ आहे. आता माझं कथेचं पुस्तक येईल लवकर, तर त्यावेळी मी इतक्या मनापासून त्या सगळ्या कथा लिहायचो आणि मला असं वाटायचं की तोही एक असा महत्वाचा भाग आहे. पण कवितेमध्ये कसं असतं, तुमचं एक्सप्रेशन येतं, बरोबर, तुम्हाला जे उत्कटतेने वाटतं तेवढं येतं, त्याच्यात तपशील येऊ शकत नाही. म्हणजे आता एखादी मुलगी समजा दिसली आणि मला तिच्याबद्दल काय म्हटलं तर मी 2 ओळीत असं लिहिन की काय की तुला मी पाहिलं आणि नक्षत्र खाली निथळलं, असं एक लिहू शकतो. तपशील लिहायचं झालं तर तुम्हाला सगळं लिहावं लागतं. ती कुठे भेटली, कशी भेटली, कशी दिसली, काय. मग त्याच्यासाठी कथा हेच एक माध्यम होतं आणि मग तुम्ही कथा लिहिता. मग त्याच्यामुळे मी बऱ्याच कथा लिहिल्या, बऱ्याच ठिकाणी लिहिल्या. आणि आता फक्त ते कवितेमुळे काय झालं की मला ते कथेकडे लक्ष देता आलं नाही, त्याच्यामुळे ते राहिलं. पण मग मी ललित तुमच्या मनाचा आरसा कविताच असतात, कविता असतात, पण कथेमध्ये सुद्धा मी छान व्यक्त झाल्याचं मला वाटतं. एक नागडधुय्या नावाची माझी कथा आहे, तर ती कथा अनुष्टुप नावाच्या अंकामध्ये छापून आली होती त्यावेळी. आणि तुला आश्चर्य वाटेल, तर त्यावेळी भारतातल्या सगळ्या ज्या श्रेष्ठ कथा होत्या त्याच्यामध्ये तिची निवड झाली होती. तर इतका मी त्याच्यात होतो, फार असा लख लिहायचो कथा. कारण परत एकदा त्यावेळी सुद्धा विद्याधर पंडित, जोशी, एव्ही जोशी, शरदचंद्र चिरमोले, आशा बगे यांच्या कथा मी वाचायचो ना, तर एक प्रभाव खूप असा छान होता त्याचा. कथा लिहायचो. ललित पण मी लिहिलंय, ललित लेखांचं पण पुस्तक आता माझं येईल. तर ललित लेख म्हणजे आता तुझ्या लक्षात आलं असेल की समजा माथेरानला कार्यक्रम केला तर माथेरानच्या कार्यक्रमाचा अनुभव वेगळाच एकदा. ते असं मी कविता म्हणतो आणि दुःख जाते माझ्या समोर, असं खूप गोड अनुभव. ढगांमध्ये कविता म्हणते. आणि मी तिकडे नगरला गेल्यावर तिकडे अशी 2000 मुलं पुढ्यात बसलीत आणि मी त्याच्यात उभा राहून कविता म्हणतोय. तर हे सगळे वेगवेगळे असे अनुभव जे आहेत. घोटी नावाच्या गावात गेलो तर तिकडे सगळे अशी हातगाड्याच्या बाजूला मांडलेल्या आहेत आणि सगळे अशी कामगार वस्तीची लोक असतात ना, ती येऊन बसलीत कविता ऐकायला आणि त्यांच्या पुढे तुम्ही कविता ऐकताय. किंवा मी एकदा सुपे नावाच्या गावात गेलो होतो, बारामतीजवळ. तिकडे महिलांचं संघटन आहे, तर केवळ महिलांसाठी असा कार्यक्रम केला आम्ही, बायकांसाठी कार्यक्रम कविता. तर जेव्हा आम्ही त्या कविता सगळ्या म्हणायचो ना, एखादी आईची कविता म्हटली तर ते डोळ्यात आपल्याला पण पाणी यायचं सगळ्या बायका. तुम्हाला आठवते तिकडच्या एका बाईने येऊन माझे डोळे पुसले होते ती कविता म्हणताना, मी रडलो म्हणून. तर असा पण अनुभव म्हणजे किती वेगवेगळं. तर ह्याचं पण ललित झालंय. मग या सगळ्या आठवणी त्या ललित पुस्तकामध्ये आलेल्या आहेत. आणि एकांकिका लिहायचं. पूर्वी मी जरा राष्ट्रसेवा दलामध्ये होतो तर माझ्या ती जबाबदारी असायची पथनाटक अरुण 2 पथनाटक. मग ती पथनाटकं मी लिहायचो, मी दिग्दर्शित करायचो आणि आम्ही सादर करायचो. त्यातून मग अनेक पथनाटकं मी लिहिली. पाणी, पूर आला, हे किंवा अंधश्रद्धेच्या साठी ली एक पथनाटक. मी लेप्रसीच्या बाबतीत मी खूप प्रचार केला. लेप्रसीच्या लोकांना आपण असं लांब ठेवतो ना, त्याची अशी ॲक्वर्थ लेप्रसी हॉस्पिटल म्हणून आहे वडाळ्याचं. त्याने मला सांगितलं की तुम्ही म्हातारी काहीतरी असं करा ना. मग मी त्याची एकांकिका, त्याचे खूप प्रयोग केले मी. तर असं अनेक ठिकाणी अनेक पद्धतीनं. पण पथनाटक लिहिलं, ललित लिहिलं, एकांकिका लिहिल्या आणि कथा लिहिल्या. हे कवितेबरोबर माझं चालू होतं. मला ते एक सांगायला आवडेल सगळ्या रसिकांना. पाडगावकर जेव्हा कविता लिहायचे आणि खूप उत्तम ललित पण लिहायचे, तर आपल्या मेहकरचे नाग देशपांडे त्यांना भेटले. नाग देशपांडे म्हणले की मंगेश तू हे दोन्ही करू नकोस, एकच काहीतरी कर. नाहीतर तुझी सगळी काव्यशक्ती आहे ना ती त्याच्यात जाईल.
आणि त्याच्यामुळे नंतर पाडगावकरांनी अजिबात त्यांचं ऐकलं हा. आणि फक्त कविता लिहित कविताच राहिले. लिहिल्या. त्याच्यामुळे ते उत्तम कविता लिहित कविता, राहिले. थोडंसं असं म्हणतात की तुमची सगळी प्रतिभाशक्ती जी असते ना हा. त्याची डायव्हर्ट होते, बरोबर. थोडी याच्यात खरंच जाते आहे. थोडी. पण मला नाही असं वाटत. मला असं वाटतं की मी कथा लिहिताना सुद्धा कवीच असतो, हा. एकांकिका लिहिताना सुद्धा कवीच असतो आणि ललित लिहिताना सुद्धा कवीच असतो 100%. त्याच्यामुळे कवितेचाच आविष्कार, फक्त कधी असा खूप गद्यप्राय, कधी असा संवादात्मक ते करतो आपण. सगळ्या गोष्टी आपल्याला आवडतात, कविता पण आवडतात. हा. कविता हा बेस आता तुमची ओळख ही कवी म्हणून असते. किंवा एक फार सुंदर हिंदी वाक्य आहे, ते मला आठवतं हा. की एक बार कवी बनने के बाद हा. और कुछ नहीं बना जाता. बरोबर. हा, तुम्हाला दुसरं काही होताच येत होतच नाही. आहे. नाही, तुमचं सगळं असं डायव्हर्ट होतं किंवा तिकडे एका ठिकाणी येतं. हं. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि अरुण म्हात्रे सर यांच्याशी संवाद आपला चालू ठेवूया. तर तुम्ही एकत्र हा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण अरुण म्हात्रे सर यांच्याशी संवाद साधतोय, जे कवी, गीतकार, निवेदक म्हणून आपल्या सगळ्यांच्या भेटीस येत असतात. सर, आता अभिजात मराठी आहेच म्हणून आपल्याला मराठी भाषेचा दर्जा मिळालेला आहे. बरोबर. आता फक्त तो दर्जा मिळालाय, पण आपण अभिजात आहोतच. आहोतच. तर तुम्ही ह्या सगळ्या म्हणजे मराठीच्या साहित्याकडे कसं पाहता आणि पुढे हे पुढच्या पिढीपर्यंत जाणं महत्वाचं आहे, त्या दृष्टीने तुमचे विचार? थोडंसं म्हणजे हा प्रश्न विचारला ना की आपण एकदम गंभीर होतो. कारण आपल्याला माहिती आहे मराठी शाळा बंद होत आहेत, मराठी पालक सगळे मुलांना इंग्रजी मीडियममध्ये टाकतायत, किंवा एकूणच त्या पातळीवरची मराठीची स्थिती भयानक आहे. त्यात आता हे व्हॉट्सअप नावाचं प्रकरण आल्यामुळे हे बंद पडलेत. म्हणजे वृत्तपत्रांवर त्याचा परिणाम झालाय. पत्र बंद पडले, लेखन नावाची गोष्ट बंद पडली. तर जसजशा सगळ्या सुधारणा होतात किंवा आधुनिकीकरण होतं तसं भाषा नावाची गोष्ट आहे ती थोडीशी कोपऱ्यात जाते. त्याचं कारण की आता तुम्ही कुठलाही ऍप ज्याला म्हणतो त्याला आपण ऍपच म्हणतो. त्याला मराठीत मला नाव माहिती नाही काही. तर त्या ऍपवर गेल्यावर तुमचं सगळं इंग्रजीकरण जे होतं त्याच्यामुळे नॅचरली ऑब्व्हियसली आता हे शब्द बघा असे येतात, सहज येतात, तर ते इंग्रजीमध्ये व्हायला लागतं किंवा दुसऱ्या भाषेत व्हायला लागतं आणि तुमची मराठी थोडी मागे पडते. आता आम्ही कवी आहोत किंवा लेखक आहोत म्हणून आमचं हे मराठीच्या भोवती सगळं असं घुटमळणं, काहीतरी करत राहणं हे चाललेलं आहे. पण मी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की सर्वसाधारण माणसांना त्याचं काही पडलेलं नसतं, मराठीचं काही पडलेलं नसतं. पेपर वाचण्यापुरती मराठी आणि टीव्हीवरच्या मालिका बघण्यापुरती मराठी, बाकी त्यांना मराठीचं काही असेल असं काही वाटत नाही आणि ते थांबेल असं पण वाटत नाही. जशा सुधारणा होतात तसं म्हणजे गावाकडे गेल्यावर मला नेहमी हल्ली मोठा प्रश्नच पडतो की तिकडे कॉन्व्हेंट स्कूल झाले आता गावाकडे, मराठीची शाळा बंद. म्हणजे मी आता ज्या शाळेबद्दल तुला बोललो ती शाळा बंद झाली आणि तिकडे इंग्रजी शाळा सुरू झालेली. तर हे भयानक सगळं आहे. पण ओके, तुम्हाला मार्ग मला नाही, 2-3 गोष्टी सुचतात नेहमी की आता बघा बाहेरून येणारे तामिळ माणसं, गुजराती माणसं, सिंधी माणसं हे काय करतात, हे इंग्रजीमध्ये शिकतात पण घरामध्ये ते जटून त्यांची भाषा बोलत असतात. अजिबात ते त्यांची भाषा सोडत नाही. तर मराठी लोकांनी हे तरी करायला पाहिजे की तुम्ही जटून सगळं बोला. तुमच्याकडे इतकं सगळं धन आहे, म्हणजे ज्ञानवांपासून, नामदेवांपासून, तुकोबांपासून हे सगळे अभंग विभंग आहेत, सगळे शाहीर त्यांनी लिहिलेली गाणी आहेत, इतक्या सगळ्या लोकांनी लिहिलेल्या कविता आहेत. तुम्ही याचं नुसतं उच्चारण करत राहा. म्हणजे अनेकांना मी सांगतो की इंग्रजी, मला मुलगा इंग्रजी शाळेत गेला किंवा तो वेगळ्या फॅकल्टीला गेले तरी त्याची काळजी नका करू. तुम्ही मराठी बोलत राहा. तुम्ही त्याला असं घराघरात तुम्ही असं आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत असं म्हणालात ना
की त्याला समजणार पण नाही कदाचित त्या मुलाला अर्थ त्याचा, बरं. पण ती ट्यून त्याच्या लक्षात लक्षात राहील राहील. आणि त्याला लक्षात येईल की हे सगळं आपलं मराठी आहे. तुला माहितीये की मला एकदा मुंबई विद्यापीठामध्ये गेलो होतो आणि तिथे एक जर्मन कवी आला होता, लेखक. अच्छा. तर मी तिथे गेलो होतो म्हणून असं योगायोगाने मला त्यांनी सांगितलं की हे मराठीचे कवी आहेत. तर ते मला म्हणाले की तुम्ही काहीतरी म्हणा. तर मी त्याला मराठीची एक कविता म्हणून दाखवली. माझी जी एक होती ना, खिडक्यांच्या गदांवर एवढे आभाळ नाही, माणसं पंख तुटल्यागत विविरतायत पहाटेपासून, रस्ते आकाशात इथून तिथून निघून संपतच नाहीत कुठेही. ही वाचली कविता. तर त्याला काय त्याचं फार अप्रूप नाही वाटलं. ते म्हणलं की जगभर सगळं लिहिलं जातं गद्य, ते असंच असतं ना, त्याच्यात काय वेगळं. पण मी त्याला नंतर ताबडतोब हे कुठले रस्ते आपण घडवित जातो, वळणावर कुठली वळणे दडवित जातो, हे जेव्हा ऐकवलं ना तेव्हा तो म्हणलं की दिस इज मराठी. तुमचं हे मराठीचं वेगळेपण जे आहे ना ते हे आहे, हे तुम्ही जे गाऊन म्हणता किंवा असं एक्सप्रेस होता. तर दिस वी कॅन कॉल अ मराठी. बाकीचं सगळं तुम्ही जसं म्हणता तसे अनेक लोक म्हणतात, जगभर मराठी म्हणजे गद्य कविता म्हणतात, त्याच्यात तुमचं वेगळेपण काही नाही. तर अशा अर्थाने मला असं वाटतं की हे मराठी पण टिकवायचं काम आहे, ते आपण सगळं केलं पाहिजे. आणि मी तर आता जवळजवळ आयुष्यभर हे करतोय, 40 वर्ष मी हे कवितांचे कार्यक्रम करतोय. आता मला असं वाटतं की आता अभिजात मराठी झालेली आहे, सरकारकडे पैसा आलेला असेल तर सरकारने 2-3 खूप महत्वाच्या गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे आता मी जेव्हा मध्य प्रदेशमध्ये जातो तेव्हा तिकडे कुठलं भारत भवन आहे, तसं महाराष्ट्रामध्ये भवन मंडळ आहे पण भवन नाही आपल्याला. तसं एक मराठीचं भवन जर का झालं इथे, तर जिथे कवितेचं सेक्शन असेल, निबंधाचं गद्य कवितांचं गद्य सेक्शन असेल, भाषणं असतील आपली, म्हणजे आंबेडकरांपासून विष्णुशास्त्री चिपळूणकरांपासून आगरकरांपासून इतक्या लोकांनी लिहिलेलं आहे, ते सगळं तुम्हाला एका ठिकाणी मिळालं पाहिजे. आणि जसं भोपाळच्या त्या भारत भवनमध्ये काय काय कार्यक्रम नॅशनल लेवलवर, राष्ट्रीय पातळीवर होतात, तसे महाराष्ट्रात होते. तर यावेळी जेव्हा आता नवीन सरकार येईल तेव्हा माझी अशी त्यांना विनंतीच आहे की त्यांनी हे महाराष्ट्र भवन किंवा मराठी भवन आहे ते करा. त्यांनी सुरुवात केलेली आहे कामाला ऑफकोर्स, पण ते लवकरात लवकर व्हावं. आणि दुसरं म्हणजे मी आता जो प्रचार सगळा करत असतो कविता म्हणतो, मला कळतं हे की आता जी पिढी आहे ती शेवटची पिढी आहे, ज्याचा तू समजा कवितेला वा म्हणतेस, तर हा तुझ्यावर पडलेला संस्काराचा भाग आहे, तू वा म्हणतेस. बाकीची आता अलीकडची मुलं त्यांना हे वा म्हणायचं कळत नाही काय. तर मला असं वाटतं की ही जी सगळी अगोदरची पिढी आहे यांच्यासाठी तरी असं डटून कविता म्हणत राहावं, मराठी म्हणत राहावं, तर ते मराठी असं झिरपेल सगळ्या गावागावांमध्ये, ते मुलांपर्यंत जाईल आणि कदाचित मुलांना आवडेल ते. तर ह्या अशा महत्वाच्या 2-3 गोष्टी आहेत त्या पुढच्या आयुष्यात करायच्या आहेत. आणि कविता तर आम्ही लिहितो, कवितांचे कार्यक्रम पण करतो. तर मी आता जसं तुमच्या चॅनलवर हे कार्यक्रम करतो तसं आता अनेक चॅनलवर जाऊन हे सगळं म्हणतो. आणि मला असं वाटतं की हे टिकणार आहे, खूप दिवस टिकेल, लोक बघतील परत परत. तर हे बघितल्यामुळे जो प्रभाव होणार आहे या सगळ्या माध्यमांचा, तर त्या माध्यमांमध्ये सगळी मराठी जायला पाहिजे, अशी मराठी जायला पाहिजे. कारण आता चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये, साध्या साध्या डॉक्युमेंटरीमध्ये मराठीच आहे, मराठी कुठे नाही, मराठी सगळीकडे. पण आता नेहमी जबाबदारी अशी असते, म्हणजे आता तुझ्याबरोबरचे हा एपिसोड करताना सुद्धा माझ्या मनात ही जबाबदारी येतेच की हा एपिसोड बघितला गेला पाहिजे, तर तो मी इंटरेस्टिंग केला पाहिजे, रंजक केला पाहिजे. तसं चित्रपट करणाऱ्यांची, नाटक करणाऱ्यांची किंवा काही अगदी छोटीसा रील करणाऱ्यांची ही जबाबदारी असं मला वाटतं की ते तुम्ही रंजक करा, दर्जेदार करा. तर तो दर्जा नावाची गोष्ट, कारण आपण आता अभिजात आहोत, तर अभिजातपणाला शोभेल असं काहीतरी आपण केलं पाहिजे. पण मला खात्री आहे काही लोक नेटाने करत असतात काम, आणि जी परंपरा आपल्याकडे आहे, म्हणजे आपल्याकडे कसं 2 परंपरा आहेत, एक नुसती रंजन करणारी लोक आहेत आणि दुसरी दर्जेदार करणारी लोक आहेत. अनेक निवेदक आहेत आपल्याकडे, पण जेव्हा अशोक रानड्यांचं नाव येतं तेव्हा माझ्या लक्षात येतं की अत्यंत दर्जेदार निवेदन करणारे. अमरीश मिश्र नावाचा माझा मित्र अत्यंत दर्जेदार निवेदन करतो. तर अशी पण माणसं आहेत. तर ह्या लोकांचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं हे सुद्धा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये महत्वाचं काम होतं. आम्ही आमच्या पद्धतीनं कविता म्हणत सगळीकडे फिरत असतो, गावोगाव फिरत असतो. साहित्य संमेलन असू दे, कवितांच्या गावा असू दे, म्हणजे बाकीच्या ठिकाणी साहित्य संमेलन वगैरे मध्ये जातो, तो 2-3 दिवसाचा सोहळा असतो.
पण आमचं साहित्य संमेलन वर्षभर वर्षभर चालूच असतं. हा तो ग्रंथ यज्ञ चालूच असतो. चालूच असतो. नक्कीच. आता जाता एक छानशी कविता तुम्ही सादर करावी आमच्या प्रेक्षकांसाठी अशी विनंती करतो. एक कविता आता मला म्हणायचा मोह होतं ते म्हणतं. ती कविता अशी आहे की मी गेल्यावर हळवा होता म्हणतील ते, मी गेल्यावर हळवा होता म्हणतील ते, आणि आठवण मजला स्वप्ने माझी जगतील ते. घसरून पडलो तोंड घशी तर हसले ते, त्या दगडाशी नंतर येऊन रडतील ते. आणि इतकी गोंगी काळोखाची चढली की, आता हे सगळं वातावरणाला उद्देशून आहे, इतकी गोंगी काळोखाची चढली की फक्त देखण्या सकाळ नंतर कुदतील ते. आणि हळूहळू हे विश्वच प्राशील बेहोशी, ही जी काय सगळे नशेची सगळी झिंग चढली ना, तर हळूहळू हे विश्वच प्राशील बेहोशी, एका ग्लासासाठी आत्मा विकतील ते, एका ग्लासासाठी आत्मा विकतील ते. आणि गहाळ होईल शिक्का मागील वर्षाचा, वसा आधीचा आठवत साले मरतील ते. आणि कसे छान या सरीत नाती कवितेच्या, कसे छान या सरीत नाती कवितेच्या, भविष्यात गुणगुणता कोणी झुरतील ते, भविष्यात गुणगुणता कोणी झुरतील ते. आणि मी गेल्यावर मूर्खच होता म्हणतील ते, मी गेल्यावर मूर्खच होता म्हणतील ते, पण ओळीतून माझ्या अविरत फिरतील ते, पण माझ्या ओळीतून अविरत फिरतील ते. अशी एक कविता आहे. तर ही एक कविता. आणि दुसरी ग्रंथाची कविता होती की आपल्याला ग्रंथ नावाची गोष्ट काय शिकवते किंवा ग्रंथ किती आपल्या आयुष्यात महत्वाचे, त्याची एक कविता आहे. तर ती काहीच फक्त तशी मोठी कविता आहे, पण अक्षरात जेव्हा मिसळती श्वास, जगणे नव्याने कळे आपणास. अक्षरात जेव्हा मिसळती श्वास, जगणे नव्याने कळे आपणास, पुस्तके वाचता मन होई जागे, दिसे भविष्यही आणि काय झाले मागे, दिसे भविष्यही आणि काय झाले मागे. पुस्तकेच होती आई बाप भाऊ, मनातले घर पुस्तकात पाहू, मनातले घर पुस्तकात पाहू. आणि पुस्तकांच्या असती मनात, पुस्तकात असती मनाचे देवारे, उजेडाच्या गावा पुस्तकीच दारे, उजेडाच्या गावा पुस्तकीच दारे. आणि साचल्या ज्ञानांचे ग्रंथ जणू मुख, आसुसला ज्ञाना तहानेत सुख. सोडविती शब्द युगातले गुंते, सोडविती शब्द युगातील गुंते. ग्रंथाच्या पायाशी विश्व साकारते, ग्रंथाच्या पायाशी विश्व साकारते. अशी ग्रंथांची महती येते आपण आम्हाला जाणवते. आणि सरांची ग्रंथ संपदा तुम्ही तर सगळ्यांनी वाचलीच असेल. तरी ऋतू शहरातले, कवितांच्या गावी जावे, कोसो मैल हे दूर चांदणी, आणि ते दिवस आता उठे आणि प्रिय भीमास, ही सुद्धा ग्रंथसंपदा आहे. येऊ घातलेली पुस्तकं आहेत, म्हणजे माझ्या समोरच आहेत, कविता आणि आपण, हे देखील तुम्ही अवश्य वाचू शकता. आणि विसरता येत नाही, हे सुद्धा त्यांचे ललित लेख असावेत मला वाटतं. नवीन पुस्तक, नवीन पुस्तक आहेत. तर त्याचाही तुम्ही नक्कीच आस्वाद घ्याल. आणि आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. अरुण सर, तुम्ही खूप छान मुलाखत तर दिलीच आणि आमच्या इथे येऊन आम्हाला उपकृत केलं, त्याबद्दल मनपूर्वक खूप आभार. मी तुमच्या आचार्य 90 FM या चॅनलचे पण खूप आभार मानतो. खरं तर चॅनल म्हटलं की त्याच्यावर काय वेगळं करावं वगैरे असं तर असतं, सगळेजण प्रयत्न करतात, पण तुम्ही अभिजात मराठीचा हा विषय घेऊन काही करता, याचा एक वेगळा आनंद मला कवी म्हणून आहे, मराठी माणूस म्हणून आहे. तर मराठीची ही सेवा तुम्ही सतत करत राहावी. आणि तुमच्या या सगळ्या चॅनलवर सगळे मराठीतले चेहरे किंवा मराठीतल्या ज्या सगळ्या गोड गोड गोष्टी आहेत त्या सतत दिसत राहाव्या, असं म्हणून मी तुला वैयक्तिक खूप तुझे आभार मानतो. तुमची सगळी टीम आहे त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि नेहमी असं जाताना मी म्हणतो की ज्ञानोबाची अमृतवाणी माया मराठी, शिवरायांची दिव्य आठवण माया मराठी, तुमचे आमचे एक जागरण माया मराठी, असं म्हणून थांबतो. तर अभिजात मराठीच्या जागर कार्यक्रमात पुन्हा एका नवीन गेस्टसह भेटूया, अतिथींसह भेटूया. तर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. धन्यवाद. आचार्य 90 FM